गेली 4 वर्ष छत्रपतींचं चरित्र आवाज येतो. गेली 4 वर्ष छत्रपतींचं चरित्र आपण श्रावण महिन्यात वाचलं. इथे 2 वर्ष वाचलं. यावेळेला अन्यत्र कुठे घ्यावं असा प्रयत्नही होता, पण सहकार्य तितकंसं मिळालं नाही. म्हणून इथेच श्रावणातलं वाचन करावं असं ठरलं. पण काही मंडळींची मागणी होती, त्यामुळे महाभारत किंवा रामायण असं काहीतरी वाचलं पडेल, त्याची माहिती नाही जास्त. त्याप्रमाणे सुदैवाने महाभारत होतं 2 खंड, त्याच्यामध्ये ते वाचायचं ठरलं. आपण म्हणत असतो किंवा कुठेही भाषणात बोलताना इकडे आई मुलाला घडवते, म्हणजे जिच्या हाती पाळण्याची दोरी ती राष्ट्राची उद्धारी, आणि म्हणून जिजामातांमुळे शिवाजी महाराज झाले असंही आपण ऐकतो. त्याचबरोबर दुसरंही ऐकतो आपण की रामायण महाभारतातल्या लहानपणी गोष्टी सांगून जिजाबाईंनी शिवाजी महाराजांना घडवलं. त्यामुळे रामायणात सगळे आदर्श आहे, राम आदर्श आहे. महाभारतात सगळे गुणदोष आहेत. सगळं महाभारतात नाही ते जगात कुठेही नाही. आणि जगात जे जे आहेत अशा प्रकारचे मनोवृत्तीत सगळी माणसं इथे दिसतात. त्यामुळे या दोन्हीचं मिश्रण आहे. म्हणजे राम हा आदर्श, पण श्रीकृष्ण हा व्यवहारी आहे. तो या दोघांचं मिश्रण श्रीकृष्ण आणि रामाचं छत्रपतींमध्ये आहे असं आपण म्हणतो. त्यामुळे श्रीकृष्णाला वेळ पडली तर माझी प्रतिज्ञा आहे, न धरी शस्त्र करी, पण वेळ पडली तर सत्याच्या रक्षणासाठी मी मोडेन ती प्रतिज्ञा. भीष्माचार्यांनी प्रतिज्ञा केली होती की भर सभेत आपल्या सुनेचा वस्त्रहरण होत आहे, वयस्कर सगळ्यांपेक्षा, ते बोलू शकले असते, थांबवू शकले असते, पण मी प्रतिज्ञा केली, सिंहासनावर जो बसला आहे त्याचं ऐकायचं, त्याच्या आज्ञेत राहायचं. आपण प्रतिज्ञा मोडणार नाही. म्हणजे विष्णू प्रतिज्ञा म्हणतात, एकदा प्रतिज्ञा केली मोडत नाही. पण सत्याच्या भयासाठी, सत्याचा विजय व्हावा म्हणून श्रीकृष्ण आपली प्रतिज्ञा सुद्धा मोडायला तयार. म्हणून तो जास्त व्यावहारिकता आहे त्याच्यामध्ये. सगळ्या प्रकारचे प्रयत्न करून नाही झालं तर शेवटी मग वार ते मार ध्येय आहे. तर या दोघांचं मिश्रण शिवाजी महाराजांच्या चरित्रामध्ये आहे. त्यातलं रामायण महाभारत आपण आता वाचायला सुरुवात करतोय. खरं तर अमावस्या कालच झाली आणि आज आपण सुरू करतोय. साधारणपणे 24 ऑगस्टला पर्यंत आपण समारोप 24 ऑगस्टला आला पाहिजे, रविवारी येतो त्या दिवशी. अशा प्रकारे रचना आपण करणार प्रयत्न करूया. आपण महाभारत वाचताना छत्रपतींचं हे सगळं बरंचसं आपल्याला माहिती असल्यामुळे ते उत्सुकता, पण याच्यामध्ये बरंचसं आपल्याला माहीत नाही. त्यामुळे एकाग्र व्हायला लागेल. नाव हा कोणाला मध्ये त्रिकोणमध्ये झाली असं होऊ शकतं. एकाग्रपणे आपण ऐकायचा प्रयत्न करूया आणि भगवान श्रीकृष्णाला सांगूया की हा एक प्रकारचा यज्ञ आहे. तो यज्ञ सुरू करतो आहे, त्याच्यात तुम्ही सहकार्य आम्हाला लावा, आशीर्वाद लावा अशी विनंती करून आपण वाचायला सुरू. राजा शिकारीचा नादी होता. शिकार करणे हे त्याचं व्यसनच होतं. शिकाऱ्यामागे भटकत भटकत राजा गंगेच्या तीरावर येऊन पोहोचला. तिथेच राजाला तिचे पहिले दर्शन घडले. तिला साक्षात्कार व्हावा तसे ते दर्शन होते. ती तिथे उभी होती. तिची अंगकांती सोन्यासारखी झळाळत होती. तिचे डोळे मोठाले आणि तेजस्वी होते. तिचे लांब सडक दाट केस ती आपल्या बोटाने विंचरत असताना तिच्या चेहऱ्यावर आले होते. पौराणिक प्रतिमा वापरून जर वर्णन करायचे झाले तर असं म्हणता येईल की राहूने चंद्राला झाकून टाकावे त्याप्रमाणे तिच्या केसांनी तिचा मुखचंद्र झाकून टाकला होता. तिच्या रूपाचे सौंदर्य आपल्या डोळ्यांनी भाषण करीत राजा जागच्या जागी खिळून उभा होता. आपल्या डोळ्यांना, केवळ आपल्याच डोळ्यांना मेजवानी देण्यासाठी ही स्वर्गलोकातली अप्सरा भूलोकी अवतरली आहे असेच राजाला वाटले. राजा तिच्याजवळ गेला. राजाची चाहू लागताच तिने वळून राजाकडे पाहिले. ती लाजली आणि भुईकडे पाहू लागली. तिच्या ओठात स्मित तरळले. पायाच्या अंगठ्याने ती जमिनीवर रेखाकृती चितारू लागली. हस्तिदंताची जण घडवलेली आहे अशा आपल्या हाताच्या बोटांनी ती आपल्या दाट काळ्या बोट केसांची वेणी गुंफायची आणि सोडायची.
काही क्षणातच तिने आपली दृष्टी राजाकडे वळवली. तिला आपल्याविषयी आस्था वाटते हे राजाने ओळखले. तिच्या मनातली लज्जा व्यक्त करणारे तिचे हात राजाने आपल्या हातात घेतले आणि राजा तिला म्हणाला, किती सुंदर आहेस तू, तू माझी व्हावीस अशी माझी इच्छा आहे. मी आहे हस्तिनापूरचा राजा शंतनू. माझं मन तुझ्यावर जडलं आहे. तुझ्याशिवाय जगणं अशक्य आहे मला. हे ऐकून तिने स्मित केले आणि ती म्हणाली, ज्या क्षणी मी तुमच्याकडे पाहिलं त्या क्षणी मला मनोमन कळलं की मी तुमची होणार आहे. मी तुमची राणी होईल. पण एक अट आहे, तुम्ही कधीही कशाही बाबतीत माझं मन मोडता कामा नये. ज्या क्षणी तुम्ही मला नाराज कराल त्या क्षणी मी निघून जाईन, पुन्हा कधीही न येण्याचं. प्रेम विव्हळ झालेला राजा शंतनू म्हणाला, तुझी अट मला मान्य आहे. राजा तिला घेऊन हस्तिनापूरला. एक आपल्या लक्षात येत याच्यात, शंतनू राजा म्हणजे कौरव कुरुकुळातला आधीचा राजा आहे. आणि ही जी स्त्री आहे ती गंगा आहे. गंगा स्वर्गातून आलेली आणि त्यांना कोणा शाप एखादा मिळाला म्हणून त्यांची भेट झाली. शंतनू हा आदर्श राजा आहे. आणि तो दुसरं लक्षात येईल आपल्या की आता आपण जातीचं पातीचं शामनपुरी आहे का, कोकणस्थ आहे का, चित्पावन आहे का विचारतो. पण त्या काळात हे काही जातीभेद नव्हते. त्याने सहज सुटली. आई वडील कोण, कुठल्या जातीची काहीच विचारलं नाही. वाटले की त्यांची सोयी होत असेल. मधल्या या पारतंत्र्याच्या काळात हे सगळे दोष शिकले आणि जातीभेद आपल्या निर्माण झाला. तर तो ह्याच्यामुळे लक्षात येतो की त्यावेळेला हे काहीही नव्हतं. ती आदर्श पत्नी होती. सर्व अर्थाने जिला सहचारी म्हणता येईल अशी आपली मोहकता, सौंदर्य, मधुरवाणी आणि इतर गुणांनी तिने राजाला अगदी तृप्त केले. तिच्या सहवासात असताना राजा शंतनू काळाचे भान विसरून जात असे. तिचे नाव होते गंगा. दिवसामागून दिवस गेले, महिने गेले. गंगेने राजाला पुत्ररत्न दिले. राजाला अपार आनंद झाला. गौरवशाली परंपरा असलेल्या कौरव कुळाच्या सिंहासनाला वारस लाभला होता. राजा शंतनू अधीर होऊन राणीच्या अंतःपुरात गेला. राणी तिथे नाही असे राजाला सांगण्यात आले. आपल्या नवजात पुत्राला दोन्ही हाताने छातीशी धरून ती घाईघाईने गंगा तीरावर गेल्याचे राजाला कळले. कशासाठी ती अशी गेली असेल हे राजाला कळेना. अस्वस्थ होऊन राजा गंगा तीराकडे निघाला. जे स्मरणातून कधीही पुसले जाणार नाही असे ते दृश्य भेदरलेल्या डोळ्यांनी राजाने तिथे पाहिले. गंगेने, त्याच्या प्रिय गंगेने आपल्या नवजात बालकाला नुकतेच नदीच्या पात्रात फेकून दिले. तिच्या चेहऱ्यावर त्या क्षणी राजाला दिसलेले भाव राजाला अनेक दिवस चिडवत राहिले. मनावरचे मोठे ओझे दूर झाल्यागत ती दिसत होती. तू हे का केलंस असं राजाला तिला विचारावंसं वाटत होते. पण तो हे विचारू शकत नव्हता. तिला दिलेले वचन राजाला आठवले. तिचे मन कधी आणि कशासाठीही मोडणार नाही, तिची नाराजी ओढून घेणार नाही ही तिची अट राजाने मान्य केली. 1 वर्ष उलटले आणि पुन्हा दुसरे, तिसरे, पुन्हा आणि पुन्हा राजापासून झालेल्या 7 पुत्रांना गंगेने नदीच्या पात्रात फेकून दिले होते. राजा मुकाट्याने सारे सहन करीत होता. प्रेम आंधळं असतं असं म्हणतात, पण नाही. ज्याच्यावर मन जडले आहे त्याचे गुण प्रेमाला दिसतात आणि दोष मात्र दिसत नाही. गंगा राजाचे सर्वस्व होती ते खरे, पण त्याच वेळी आपल्याला वारस हवा असेही राजाला वाटत होते. राजाच्या मनाला शांती लाभेल. असेच आणखी 1 वर्ष गेले. गंगेला 8वे मूल झाले. त्या बाळाला दोन्ही हातात धरून गंगा नदी तीरावर धावतच निघाला. राजा तिच्या मागे धावत गेला. त्याने तिला अडवले. आयुष्यात प्रथमच तो रागाने तिच्याशी बोलला. राजा तिला म्हणाला, किती क्रूर आहे तुझं हे वागणं. यापुढे नाही सहन होणार मला. माझे सगळे पुत्र असे नष्ट झालेले आता मला पावणार नाही. तू हे का करतेस असं? असे जे अजून फुलायचं आहे त्या फुलाचा देठ कुठली आहे कुठलाही माणूस मुळातच मोडून काढतो. हे कसं शक्य आहे? माझा एक पुत्र तू मला दे. आता मी मूक राहून हे नाही सहन करत. गंगेच्या ओठात विचित्र स्मित उमटलं. त्या स्मितातून दुःख आणि समाधान या दोन्ही गोष्टी व्यक्त होत होत्या. ती हळुवारपणे राजाला म्हणाली, महाराज, मी आपल्याला सोडून जाण्याची वेळ येऊन ठेवली आहे की तुम्ही मला दिलेलं वचन मोडलं आहे. आता ताबडतोब मला इथून निघालंच पाहिजे. हे मूल जिवंत राहील. योग्य वेळ येईल त्याला मी तुमच्या स्वाधीन करेन. या मुलाला देवव्रत या नावाने मी हाक मारेन. त्याचं दुसरं नाव गांगेय असे असेल. दुःखाच्या भाराने राजाला शब्द ऐकले. गंगा काय बोलली हे त्याला धडपणे कळले नाही. त्याला कळले ते इतकेच की त्याचे सर्वस्व असलेली गंगा त्याला सोडून जाणार, पुन्हा कधीही परत नाही येणार. केवळ त्याने 8वा पुत्र ठार मारू नको
असे गंगेला सांगितले. म्हणून विनवणी भरलेल्या डोळ्यांनी राजाने तिच्याकडे पाहिले. राजाच्या ओठावर शब्द आले, तू माझ्याशी अशी का वागतेस? माझा जीव तुझ्यात इतका गुंतला आहे की मी तुझ्यासह जगू शकत नाही. ते तुला कळत नाही काय? माझा त्याग करून तू जाऊ शकत नाहीस. गंगा, तू माझ्यावर प्रेम केलायस, त्या प्रेमापोटी मी तुझी विनवणी करतो की मला सोडून जाऊ नकोस. गंगेचा सुंदर चेहरा वेदनेने व्यापला होता. ती राजाला म्हणाली, महाराज, मी निघून जाते आहे कारण मला जाणं भाग आहे. हे तुम्हाला कळत कसं नाही? मी आहे गंगा. माझा वास्तव्य स्वर्गलोकातला आहे. मला मिळालेल्या शापामुळे पृथ्वीवर येऊन मर्त्य मानवाचं जीवन मला जगावं लागेल. पूर्वजन्मी तू महाभीष नावाचा राजा होतास. एकदा तू इंद्राबरोबर त्याच्या दरबारात होतास. मी तिथे आले. वासनेने भारलेल्या डोळ्याने तू माझ्याकडे पाहिलंस. मलाही त्या क्षणी वाटलं की मी तुझी व्हावी. इंद्राच्या दरबारातल्या देवांना ते आवडलं नाही. त्यांनी मला महाभिषाची पत्नी होण्यासाठी पृथ्वीवर पाठवलं. महाभिषाचा जन्म प्रतिपाचा पुत्र शंतनू म्हणून होणार होता. असं असल्यामुळेच पृथ्वीवरचं आपलं प्रेम जीवन शक्य झालं. तुम्ही आणि मी या सहजीवनात सुख भोगलं आहे. महाराज, आता काळाचा प्रवाह थोपवण्याचा प्रयत्न करू नये. ज्या गोष्टी होणार आहेत त्या व्हायच्या चुकत नाहीत. मी काय, तुम्ही काय, किंवा स्वर्गलोकात देव काय, जे होणार असं ठरलं आहे ते बदलू शकत नाही. राजा पुतळा बदलून गेला. तो म्हणाला, आपल्या 7 पुत्रांना का जीव मारलेस हे मला अजूनही कळत नाही. हा सुद्धा त्या शापाचाच एक भाग. गंगा म्हणाली, होय, ही 8 मुलं म्हणजे 8 वसू. पृथ्वीवर मानवाचा जन्म घ्यावा लागेल असा शाप त्यांनाही मिळाला होता. मी त्यांना वचन दिलं होतं की पृथ्वीवर माझ्या गर्भात मी त्यांची धारणा करीन आणि त्यांचा जन्म होता त्या शापित जीवनातून त्यांची सुटका करीन. त्यांच्यापैकी 8व्या वसूला पृथ्वीवर अधिक काळ राहावं लागेल असा शाप होता. त्यामुळे तो वाचला. महाराज, शोक करू नका. मी तुम्हाला तुमचा वारस देईन आणि जी भूमिका त्याला करायची आहे त्याची तयारी मी करून घेईन. कौरवांच्या गौरवशाली सिंहासनाचा वारस ही भूमिका तो चांगल्या प्रकारे पार करेल. भ्रमाचा बुरखा जेव्हा फाडला जातो आणि डोळ्यांना सत्याकडे पाहण्याची मोकळीक मिळते तेव्हा सत्याकडे पाहण्याचे त्राण डोळ्यांकडे नसते असेच आढळून येते. राजाच्या बाबतीत असेच घडते. गंगा ही स्वर्गातली देवता, पण ती पृथ्वीवर राजाच्या पत्नीची भूमिका करायला तयार झाली. शंतनू हा मर्त्य मानव असूनही एवढा मोठा सन्मान त्याला मिळाला. पण हा सन्मान स्वीकारण्यासाठी लागणारा मोठेपणा त्याच्यापाशी नव्हता. सत्याचा स्वीकार करण्याच्या त्याच्या मनाने नाकारला. राजाच्या शक्तीच्याही पलीकडचे होते ते. मात्र 2 गोष्टी त्याला निश्चित कळल्या. एक म्हणजे गंगा कधीही परत न येण्यासाठी निघून जाणार होती, आणि दुसरे म्हणजे कौरवांच्या सिंहासनाचा वारस असलेल्या पुत्राची प्राप्ती त्याला झाली. शंतनूच्या मनात काय चाललं आहे हे गंगेने सहजपणे ओळखले. प्रेम आणि दया भरलेल्या नजरेने तिने शंतनू राजाकडे पाहिले आणि हळुवार आवाजात ती त्याला म्हणाली, प्रिय महाराज, दुःखी होऊ नका. आपल्या पुत्राची मी उत्तम काळजी घेईन. तो थोर पुरुष म्हणून ओळखला जाईल. चांद्रवंशातल्या कौरव कुळातले जे राजा आजवर होऊन गेले त्या सर्वांपेक्षा तुमचा पुत्र श्रेष्ठ घडला जाईल. शंतनू राजाच्या डोळ्यांकडून गंगा अदृश्य झाली. वेदनेने भरलेले क्षण अनेक घटका मनाने पुन्हा जगत राहिला राजा शंतनू. गंगेच्या सहवासातल्या अखेरचे काही क्षण निराशेने विश्वास टाकून राजा घरी जायला निघाला. घरी त्याची वाट पाहत होते एकाकीपण घेरून टाकणारे एकाकी. 16 वर्षानंतर गंगा आणि शंतनू त्यांच्यानंतर 16 वर्षानंतर भीष्मा गंगापुत्राला सोडतो. 8वा पुत्र झाला. त्यानंतरची त्यांची ताटातूट झाली. त्यानंतर 16 वर्षानंतर प्रसंग झाला. 16 वर्ष संपली. काही माणसे अशी असतात की त्यांची हृदये कितीही दुखावली गेली तरी खचून जात नाही. अशीच अवस्था शंतनू राजाची झाली होती. त्याच्या जीवनाला रितेपण आले होते. जगणे निरर्थक झाले होते. पण याचा परिणाम त्याने आपल्या राज्यकारभारावर होऊ दिला नाही. तो आदर्श राजा होता. त्याच्या राज्यातली प्रजा सुखी होती. आनंद मिळवण्याचे राजाचे एकच क्षेत्र होते आणि ते म्हणजे शिकार. शिकार शोधण्यासाठी तो गंगेच्या तीरावर जाईल. ते त्याला समाधान देणारे एक ठिकाण होते. एकदा राजा शंतनू शिकार शोधत गंगेच्या तीरावर भटकत असताना त्याला एक विलक्षण दृश्य दिसले. नदीचा प्रवाह व्हायचा थांबला. प्रवाह कशाने तरी अडवला आहे असे त्याला वाटत होते. राजाचे कुतूहल जागे झाले. ते दृश्य स्पष्ट दिसावे म्हणून तो तीराच्या दिशेने थोडा पुढे गेला. प्रवाहाभोवती केलेली बाणांची गुंफण त्याला दिसली. ही गुंफण अशा कौशल्याने केली होती की नदीच्या पाण्याचा एक थेंबही पुढे जाऊ शकत नव्हता. ते दृश्य पाहून राजा थक्क झाला.
शंतनू जागच्या जागी खिळल्यागत उभा राहील. राजा भानावर आला तेव्हा त्याला कळले की तो एकटा नाही, गंगा, त्याची प्रिय गंगा स्मित करीत त्याच्या बाजूला उभी होती. राजा भारावून गेला. गंगे, अखेर तुला माझी दया आली. गेली काही वर्ष मी एकाकी होतो, अगदी एकाकी. मला तू हवी आहेस. तुझ्याशिवाय मी जगू शकत नाही. कृपा करून तू पुन्हा माझ्याकडे ये. तू मला क्षमा केली आहेस हे मी जाणतो. तसं नसतं तर तू परत आलीच नसतेस. चल, आता वेळ न घालवता आपण आपल्या नगरात जाऊया. तू आम्हाला पुन्हा सुखी कर. गंगेला त्याची दया आली. ती राजाला म्हणाली, महाराज, हे सगळं आता भूतकाळात जमा झालं. मी आता परत येणार नाही. सूर्यप्रकाशात वावरता यावं यासाठी मावळलेल्या सूर्याला पुन्हा परत ये असं सांगण्यासारखंही आहे. असं सांगणं मूर्खपणाच आहे. सूर्य परत येईल, पण दुसऱ्या दिवशी. पुन्हा मागे परतणं कुणाला शक्य नसतं, एक क्षणभर सुद्धा. पण याचा मूळ विषयाशी काही संबंध नाही. मी का आले आहे हे तुम्हाला मला सांगायचं आहे. नदीचा प्रवाह अडवला गेला आहे हे तुम्हाला दिसत आहे ना? राजा म्हणाला, होय. हे दृश्य मी पाहत असताना आश्चर्याने थक्क होऊन खेळलागत उभा होता. त्याच वेळी तू आलीस. मला सांग गंगे, तुझा प्रवाह असा कोणी अडवला आहे? तुझ्यावरच्या या प्रेमाची संपदा तुला अडवू शकेल? त्यांचे हे संभाषण चालू असताना कान ठळ्या बसवणारा मोठा आवाज ऐकू आला. नदीचा अडवलेला प्रवाह मुक्त झाल्यासारखी झाल्या क्षणी निर्माण झालेला तो आवाज होता. काही अंतरावर एक तरुण मुलगा पुढ्या भावना उचवून आल्यामुळे त्याचा चेहरा उद्दीपित झाला होता. त्याने आपल्या दोन्ही हातांनी गंगेला मिठी मारली आणि तो म्हणाला, माते, माते, मी प्रवाह अडवला. पुन्हा मी तसं करू शकतो. गंगेने राजाकडे पाहिले. आश्चर्याने थक्क झालेला राजा तिला म्हणाला, तुझा मुलगा म्हणजे नक्की? अगदी नक्की, हो. गंगा राजाला म्हणाली, होय मा, तुमचा अंदाज बरोबर आहे. तो तुमचा आणि माझा मुलगा आहे. गंगा त्या तरुण मुलाकडे वळली आणि म्हणाली, देवव्रता, हे तुझे तात आहे, त्यांना प्रणाम कर. देवव्रताने आपल्या पित्याला साष्टांग नमस्कार घातला. राजाने त्याला उभे केले आणि आपल्या मिठीत घेतले. गंगा म्हणाली, माझ्या परत येण्यामागचं हे कारण आहे. तुमचा पुत्र मी तुमच्यापाशी आणला आहे. तुम्ही त्याला सोबत घेऊन जा आणि सुखी व्हा. क्षत्रियाला अवगत असलेला पाहिजे त्या सर्व विद्यात तो पारंगत आहे. वशिष्ठ त्याचे गुरु आहेत. वेद आणि वेदांग यात तो पारंगत आहे. देवगुरु बृहस्पतींकडे त्याने राज्यशास्त्राचा अभ्यास केला. क्षत्रियांचे शत्रू भार्गव यांनी माझी विनंती मान्य करून त्याला धनुर्विद्या शिकविली आहे. माझा पुत्र आता सर्व कलात निष्णात झाला आहे. कौरवांच्या सिंहासनाला योग्य वारसा करावा असं शिक्षण मी त्याला दिलं. असा हा वीर मी तुमच्या स्वाधीन करीत आहे. वीरांच्या घरी तुम्ही त्याला घेऊन जा असे सांगून गंगा अदृश्य झाली. 16 वर्षांपूर्वी परतला होता तसाच राजा शंतनू घरी परत. पण यावेळी तो एकाकी नव्हता. त्याचा पुत्र, गंगेपासून झालेला पुत्र त्याच्या सोबत होता. आपल्या तरुण देखण्या पुत्राचा अभिमान राजा शंतनूच्या मनात भरून राहिला. आपल्याला पुत्र असावा, कौरवांच्या सिंहासनावर तो वारस व्हावा असा ध्यास इतकी वर्षे राजाने घेतला होता. तो ध्यास आता प्रत्यक्षात उतरला होता. पिता आणि पुत्र रथारूढ होऊन हस्तिनापुरात निघाले. 4 वर्ष संपली. आपल्या पुत्राच्या सहवासात राजा शंतनू सुखाने दिवस कमीत होता. आपल्या पुत्राशिवाय राजाला दुसरे काहीच सुचत नाही. देवव्रतही आदर्श पुत्र होता. त्याच्याही पित्यावर अपार प्रेम होते. आपल्या पित्याने इतकी वर्षे जे एकाकीपण सोसले त्याची भरपाई आता प्रेमाच्या सुखाच्या दिवसाने करावी असे जणू देवव्रताला वाटत होते. पिता आणि पुत्र एकरूप झाले. राजा शंतनूने आपल्या पुत्राला युवराज केले. प्रजा अतिशय आनंदित झाली. याच वेळी नियती आपले फासे जुळवीत होते. असे निर्मळ सुख कुठे दिसले की नियतीला ते सहन होत नाही. आनंद भरल्या पेल्यात ती कडू प्रेम लागतेच. राजा शंतनू एकदा शिकारीला गेला होता. तो एकटाच होता. तो शिकार शोधित शोधित फिरत असताना कुठून तरी एक वेगळा सुगंध येत असल्याचे त्याला जाणवलं. असा सुगंध राजाने पूर्वी कधी अनुभवला नव्हता. त्या मधुर सुगंधाने राजाला भारून टाकले. राजा त्या सुगंधाच्या मागोवा घेत निघाला. त्या सुगंधाच्या उगमापर्यंत राजाला पोचायचे होते. शोधता शोधता राजा अखेर त्या सुगंधाच्या उगमापासून पोचला. त्या सुगंधाचा उगम एक स्त्री होती. राजा या शोधामध्ये फिरता फिरता यमुना नदीच्या तीरापर्यंत पोचला. तिथे यमुना नदीच्या तीरावर त्याला एक सुंदर स्त्री दिसली. ती आपली होडी किनाऱ्याला लावित होती. तिच्या देहाच्या देखणेपणात कसलीही गुणी नव्हती. तिचे सौंदर्य परिपूर्ण होते. शंतनूने तिच्याकडे पाहिले की आपली व्हावी असे त्याला वाटले. तो तिच्या जवळ गेला आणि तिला म्हणाला, तू कोण आहेस? तू इथं काय करते आहेस?
आपल्या हळुवार आवाजात ती राजाला म्हणाली, मी धीवर कन्या आहे. धीवर म्हणजे कोळी, ही एका कोळ्याची मुलगी. माझा पिता धीवरांचा राजा आहे. यमुनेच्या 2 तीरावर घोडी चालवणं हे माझं काम आहे. राजा शंतनू थेट तिच्या पित्याकडे गेला आणि म्हणाला, मी शंतनू, चांद्रवंशाच्या सिंहासनाचा मी सम्राट आहे. हस्तिनापुरातून मी इथं आलो. शिकार शोधित इथल्या रानात मी भटकत असताना एक विलक्षण सुगंध कुठून तो येतो याची जाणीव मला झाली. तो सुगंध मला जणू काही आव्हान देत होता. त्या सुगंधाचा मागोवा घेत घेत मी यमुनेच्या तीरापर्यंत येऊन तिथे मला एक सुंदर स्त्री दिसली. तिनं मला सांगितलं की ती तुमची कन्या आहे. तुमची कन्या माझी पत्नी व्हावी अशी माझी इच्छा आहे. धीवरांचा राजा विस्मयाने राजाला म्हणाला, महाराज, तुमचं म्हणणं खरं आहे. ज्याचा मागोवा घेत तुम्ही इथवर आलात तो सुगंध माझ्या कन्येचाच आहे. माझ्या कन्येचा पत्नी म्हणून स्वीकार करायला तुमच्या इतका योग्य दुसरा पुरुष या जगात नाही. माझ्यासारख्या गरीब धीवराची कन्या कौरवांच्या सम्राटाची राणी होणं यासारखा दुसरा उच्च सन्मान नाही. मी माझ्या कन्येचं लग्न तुमच्याशी करून द्यायला तयार आहे. पण महाराज, माझी एक अट आहे. इथे सुद्धा हा कोळी आहे. एवढा मोठा कुरुवंशाचा तो चांद्रसेन वंशाचा एवढा मोठा तो राजा, तिथे तो जातपात नाही. तो म्हणजे जातपात त्यावेळेला हे काही नव्हतं, नवीन आता हे झालेलं. अधीर होऊन राजा शंतनूला म्हणाला, मला शक्य असेल तर मी अवश्य तुमची अट मान्य करेन. त्या कोळ्याने जी अट घातली, शंतनू म्हणतो की मी तुमची शक्य असेल तर अट मान्य करेन. धीवरांचा राजा म्हणाला, माझ्या कन्येचा मुलगा राजसिंहासनाचा वारस होईल असं भविष्य वर्तवलं गेलं आहे. माझ्या कन्येला तुमच्यापासून होणारा पुत्र हस्तिनापूरचा राजा होईल असं वचन जर तुम्ही मला देत असाल तर मी मोठ्या आनंदाने तिचं लग्न तुमच्याशी करून देईन. हे ऐकून राजाला धक्का बसला. गंगेपासून त्याला झालेला मुलगा देवव्रत याला राजाने युवराजपदाचा अभिषेक केला आहे. देवव्रतावर राजाचे अतिशय प्रेम होते. एक शब्दही न बोलता राजा आपल्या रथावर आरूढ झाला. वेदनेने भरलेले अंतःकरण आणि जे निष्पाप्य आहे त्याच्या प्राप्तीचा ध्यास घेऊन राजा शंतनू आपल्या नगराकडे परतला. देवव्रताला आपल्या पित्याचे वागणे विचित्र वाटू लागले. हे त्याचे वागणे नेहमीसारखे नव्हते, हे निश्चित. परिपूर्ण स्नेहाच्या सहवासाचे ते जुने दिवस आता उरले नव्हते. राजा शंतनू आता अगदी वेगळाच माणूस होता. नेहमीचे वहिवाटीचे बोलणेही त्याने टाकले. राजपुत्र देवव्रताने पित्याच्या निराशेचे कारण त्याने सांगावे यासाठी खूप प्रयत्न केले, पण ते निष्फळ ठरले. राजा शंतनूला कशातच रस वाटला. शिकार ही त्याच्या आवडीची गोष्ट, पण तिच्यावरूनही त्याचे मन उडाले होते. अखेर एक दिवस राजा देवव्रताशी बोलला. राजा त्याला म्हणाला, कुरूंच्या थोर घराण्याचा तू एकुलता एक पुत्र आहेस. 100 पुत्राहून तुम्हाला अधिक प्रिय आहेस. मी आता पुन्हा लग्न करावं असं मला वाटत नाही, पण तू एकुलता एक पुत्र आहेस याचीच मला चिंता वाटते. एकच डोळा असण्यासारखी ही गोष्ट आहे. परमेश्वराने मग तुला दीर्घायुष्य दिलं आहे, पण हे ठाऊक आहे, पण माझ्या मनावर चिंतेचे ढग दाटून आले आहेत. एकुलता एक मुलगा असणं हे मुलगा नसण्यासारखंच आहे असं शहाणी माणसं म्हणतात. तू मोठा योद्धा आहेस. युद्धात तुला मरण आलं तर कुरूंची महान परंपरा कुंठली असाच त्याचा अर्थ होतो. ही चिंता माझ्या हृदयाला छळते. राजपुत्र देवव्रत क्षणभर शांत उभा राहिला आणि एक शब्द नाही बोलता तिथून निघून गेला. राजपुत्र देवव्रत तसाच राजाच्या साथ्याकडे गेला. पित्याने शब्दांचा जो पडदा उभा केला होता त्याच्या पलीकडचे पाहण्याची बुद्धी देवव्रताला होती. कसलाही आडपडदा न ठेवता त्याने राजाच्या साथ्याला विचारले, तू माझ्या पित्याचा विश्वासू मित्र आहेस. माझ्या पित्याचे हृदय जिंकणारी ही स्त्री कोण आहे ते तू मला सांग. म्हणजे माझ्या पित्याला सुखी करण्यासाठी जे काही करावं लागेल ते मी करेन. त्याने आधी बरेच आडेबडे गेले, पण अखेर तो म्हणाला, महाराज, मी तुम्हाला हे सांगितलं हे महाराजांना आवडणार नाही. ती स्त्री एका धीवराची कन्या आहे. तिनं तुमच्या पित्याचं हृदय जिंकलंय. महाराजाने धीवराकडे त्याच्या मुलीला लग्नासाठी मागणी घातली. ही मागणी मान्य करण्यासाठी धीवराने एक अट घातली आहे. त्याच्या मुलीला महाराजांपासून जो मुलगा होईल तो महाराजांनंतर कौरवांच्या सिंहासनाचा वारस व्हावा ही ती अट आहे. ही अट ऐकताच महाराजांच्या मनात तुमचा विचार आला. तेव्हा होकार देणं शक्य न झाल्याने महाराज हस्तिनापूरला परत निघाले. आपल्या पित्याला जराही सुगावा लागू न देता राजपुत्र देवव्रत थेट त्या धीवराच्या घरी जायला निघाला. राजा शंतनू तिच्या प्रेमात पडला होता. ती युवती यमुनेच्या किनाऱ्याजवळ उभी होती.
तिने देवव्रताकडे पाहिले तेव्हा तिला शंतनू महाराजच समोर दिसत आहेत असे वाटले. मला तुझ्या पित्याच्या घरी घेऊन जा अशी विनंती देवव्रताने तिला केली. धीवराने आपल्या घरी आलेल्या पाहुण्यांचे आदरपूर्वक स्वागत केले. देवव्रत कसलीही प्रस्तावना न करता धीवराला म्हणाला, माझे पिताजी हस्तिनापूरचे सम्राट हे तुझ्या कन्येच्या प्रेमात पडले. याहून अधिक तुला काय हवं? एवढ्या मोठ्या सम्राटानं तुझ्या घरी येऊन तुझ्याकडे काही मागावं हा सन्मान पुरेसा नाही असं तुला वाटतं काय? माझ्या पित्याला नकार देण्याचं औदार्य तू दाखवलंस असं मला कळलंय. हे ऐकून देवव्रताला म्हणाला, महाराज मला योग्य ती किंमत हवी होती. सम्राटाने माझ्या कन्येला सत्यवतीला मागणी घालणं हा माझा मोठा सन्मान आहे असं मी समजतो. तेही कळतं मला, पण माझ्या कन्येला जो पुत्र होईल तो सम्राट होईल असं तिचं भविष्य वर्तवलं गेलं आहे. मला तुमच्याविषयी पूर्ण माहिती आहे. तुम्ही हस्तिनापूरचे युवराज आहात. महाराजांची सगळी आशा तुमच्यावर आहे आणि म्हणूनच मी माझी अट सांगितली. तेव्हा ते एक शब्दही बोलले नाही. ते माझी अट मान्य करू शकले. जे काही घडलं ते असं घडलं. हे ऐकून देवव्रताला झालेले क्लेश त्याच्या चेहऱ्यावर उमटले. आपल्या प्रिय पित्याला एखादी गोष्ट हवी आहे आणि ती त्याला मिळू शकत नाही याची कल्पनाही त्याला करता येईना. तो धीवराला म्हणाला, माझ्या पित्यानंतर तुझा नातू राजा व्हावा अशी तुझी इच्छा आहे, तसंच होईल. सिंहासनावरच्या माझ्या वारसा हक्काचा मी त्याग करीत आहे. आता झालं ना तुझं समाधान? हे ऐकून तो धीवर आश्चर्यचकित. त्याच्या डोळ्यात अविश्वास दिसू लागला. सिंहासनावरच्या माझ्या वारसा हक्काचा मी त्याग करीन हे ज्या सहजपणे त्या तरुण राजपुत्राने सांगितले त्यामुळे त्या धीवराला शब्दही कुठे. असे काही क्षण गेले. धीवर स्मित करून म्हणाला, महाराज तुम्ही खरे राजपुत्र आहात. आपल्या पित्याचं सुख हे तुमचं सर्वस्व आहे. सिंहासनाचा त्याग करून तुम्ही मनाचा मोठेपणा दाखवलाय. पण तुमचे पुत्र तुमच्यासारखे निस्वार्थी असतील यावर मी विश्वास कसा ठेवायचा? माझी कन्या सत्यवती तिच्या पुत्राच्या सिंहासनावर हक्काला ते विरोध करणार नाहीत कशावर? धीवराची ही लोभी वृत्ती म्हणून देवव्रताला धक्का बसला. तो तिरस्कारयुक्त हसला आणि धीवराला म्हणाला, अजूनही तुझं समाधान झाले नाही का? मी करतो तुझं समाधान. मी लग्नच करणार नाही. स्वर्ग आणि पृथ्वी यांची घेऊन आलोय. कृपा करून हिचा स्वीकार करा आणि मनावरची निराशा झटकून टाका. का तुम्ही सुखी हो? आकाशातून भीष्म भीष्म अशा घोषणा होतच होत्या. हे सगळे राजा शंतनूने ऐकले आणि त्याचे मन दुःखी झाले. त्याचे मन त्याला खात होत. पौरुष सौंदर्य उदात्तता या गुणांनी युक्त असा आपला पुत्र स्वतःवर आयुष्यभर ब्रह्मचर्य लादून घेतो हा विचारही राजाला सहन होतो. पण जाळे एकदा विणले की ते सोडवता येत नाही. राजा शंतनूला जे हवे होते ते त्याला मिळाले. आपल्या पुत्राविषयी वाटणाऱ्या कृतज्ञतेमुळे प्रेमामुळे त्याने आपल्या पुत्राला एक वर दिला. देवव्रताला जेव्हा हवे असेल तेव्हा आणि तेव्हाच त्याला मरण येईल, म्हणजे तो इच्छामरणी असेल असा तो वर होता. याचा अर्थ असा होता की देवव्रताला नको असेल तर मरण थांबून त्याच्या इच्छेची वाट पाहत आहे. हा वर देण्यासाठी राजा शंतनूने आजवर साठवलेल्या आपल्या तपाची सर्व शक्ती खर्च केली. आपल्या पुत्राने केलेल्या त्यागाची भरपाई करण्याचा राजा शंतनूने आपल्या परीने हा प्रयत्न केला. राजा शंतनूने सत्यवती यांचा विवाह साजरा झाला. तिच्या सहवासात राजाचे काही दिवस सुखावले. सत्यवतीपासून राजाला 2 पुत्र झाले, चित्रांगद आणि विचित्रवीर्य. नावं लक्षात ठेवा, चित्रांगद आणि विचित्रवीर्य. शंतनूला झालेले म्हणजे भीष्माचे सावत्र. चित्रांगद आणि विचित्रवीर्य अशी त्यांची नावे ठेवलेली. सुखाचे दिवस थांबावे असे वाटत होते, पण ते थांबले नाही. भराभर निघून जातात. शंतनू वृद्ध झाला आणि एक दिवस त्याचे निधन झाले. आता देवव्रत जे आता भीष्म या नावाने ओळखले जात होते त्यांनी आपल्या राज्याची जबाबदारी आपल्या खांद्यावर घ्यावी हे उघड होते. राज्याची जबाबदारी घेण्याच्या दृष्टीने राजपुत्र चित्रांगद वयाने खूपच लहान आणि म्हणून भीष्माने त्याला युवराज पदावर बसवले आणि त्याच्या वतीने तो राज्यकारभार केला. अशा रीतीने भीष्म आपले दिवस कंटिन्यू. त्याच्या आयुष्यात विशेषही काही घडतच नव्हतं. एक दिवस अचानक वीज कोसळली. तशी एक आपत्ती कोसळली. चित्रांगद या नावाचा एक गंधर्व होता. एका मर्त्य मानवाला त्याने आपले नाव दिले जावे ही गोष्ट त्याला मुळीच आवडली. त्याने राजपुत्र चित्रांगदाला द्वंद्व युद्धाचे आव्हान दिले. तो गंधर्व आणि राजपुत्र चित्रांगद यांच्यात युद्ध झाले. या युद्धात राजपुत्र चित्रांगद मारला गेला. भीष्मांना खूप दुःख झालं. त्याने सत्यवतीचा दुसरा पुत्र विचित्रवीर्य याला सिंहासनावर बसवले आणि त्याच्या वतीने ते राज्यकारभार करू लागले. राजमुकुट धारण न करता राजकारभार करणाऱ्या भीष्मांच्या राज्यात सर्व प्रजा सुखी होती.
तरुण राजपुत्र विचित्रवीर्य याच्यावरच आता सत्यवतीच्या सर्व आशा केंद्रित झाल्या. तो आता तिचा एकच मुलगा होता. भीष्म त्याला पित्यासमान होता. काही वर्ष उलटली. भीष्म आता राजपुत्र विचित्रवीर्याच्या लग्नाचा विचार करू. काशीच्या राजाला 3 सुंदर कन्या होत्या. अंबा, अंबिका आणि अंबालिका 3 बहिणी आहेत काशीच्या राजाच्या. या राजकन्या आपल्या भावाच्या पत्नी होण्यास योग्य आहेत असा विचार भीष्मांनी केला. काशीचा राजा आपल्या कन्यांसाठी स्वयंवर योजना असल्याचे भीष्मांना कळले. हा आपला मोठा अपमान आहे असं भीष्मांना वाटले. काशी घराण्यातील राजकन्यांचा विवाह कुरु घराण्यातील राजपुत्रांशी करून देण्याची आजवरची प्रथा होती. काशीच्या राजाने ही प्रथा मोडून आपल्या कन्यांचे स्वयंवर आयोजित केले. ही गोष्ट भीष्मांना रुचली नाही. काशीच्या राजाने ज्या नगरात स्वयंवर योजले होते तिथे भीष्म जाऊन पोहोचला. काशीच्या राजाने स्वयंवराची उत्कृष्ट तयारी केली. सर्व भारतातील राजे या स्वयंवरासाठी हजर झाले होते. या राजपुत्रांच्या अंगावरील अलंकारांनी तो स्वयंवर मंडप उजळून निघाला होता. त्यांच्या अंगावरून पुष्पमालांचा सुगंध हवेत दाटून राहिला होता. भीष्मांनी स्वयंवर मंडपात प्रवेश केला तेव्हा सर्वांच्या नजरा त्यांच्यावर खेळल्या. उपहासाची, उपरोधाची दुरुस्त सुरू झाली. काही राजे म्हणाले, या देवव्रताकडे पाहत तरी हा पक्का ब्रह्मचारी, पण आज आहे या 3 सुंदर राजकन्यांच्या स्वयंवराला हजर राहिला. खरं आहे, निसर्गाच्या नियमांना कोण अडवू शकतो? ऋषींचाही तपभंग करील अशा राजकन्यांचं सौंदर्य आहे. मग देवव्रतासारख्या सामान्य मानवाचा काय पाठ? आपल्या पित्याचं समाधान करण्यासाठी याने घेतलेली शपथ तो विसरलाय असं दिसतं. यातली एखादी राजकन्या आपली निवड करेल या आशेवर तो आला आहे. पोकळ आशा, अभिमान. आमच्याकडे राजपुत्र या स्वयंवराला हजर असताना तारुण्याचा भर ओसरल्या माणसाकडे कोण पाहणार? विजेचा कडकडाट व्हावा तसा भीष्मांचा आवाज तिथे जमलेल्या राजपुत्रांच्या कानी पडला. त्या राजपुत्रांना उद्देशून भीष्म म्हणाले, होय, मी स्वयंवरासाठी आलोय. या राजसम्राट विचित्रवीर्य याच्याशी त्यांचा विवाह होईल. तुमच्याकडे हिंमत असेल, शौर्य असेल तर तुम्ही त्यांना माझ्या हातातून सोडवू शकता. तुमच्यापैकी कुणाशी युद्ध करण्याची माझी तयारी आहे. भीष्माने त्या राजकन्यांना आपल्या रथात बसवलं. हे पाहून सगळे राजे संतप्त झाले. काशीच्या राजाने त्यांना मदतीसाठी आव्हान दिले. ते सर्व राजे भीष्मांच्या रथाकडे धावले. भीष्मांच्या आणि त्यांचे युद्ध झाले. भीष्माने त्यांचा अगदी सहज पराभव केला. शाल्व देशाच्या राजाच्या शौर्याची ख्याती होती. तोही या स्वयंवरात उपस्थित होता. तो पुढे झाला आणि भीष्माने त्यांना युद्धाचे आव्हान केले. शाल्व राजाने भीष्मांच्या छातीवर जखम केली. त्यामुळे संतप्त झालेल्या भीष्मांनी आपले सर्व युद्ध कौशल्य एकवटून त्याच्यावर हल्ला केला. भीष्मांनी आधी शाल्व राजाच्या सारथ्याला ठार केले. त्यानंतर त्यांच्या घोड्यांना ठार केले. भीष्मांनी शाल्व राजाच्या हातातली शस्त्रही बाद केली. रथविहीन, शस्त्रविहीन असा शाल्व राजा भीष्मांना शरण. उदार वृत्तीच्या भीष्माने त्याच्यावर दया केली आणि त्याला जीवदान दिले. त्यानंतर भीष्मांना आव्हान देण्याची हिंमत तिथे जमलेल्या एकाही राजात उरली नाही. विजयी वीर भीष्म हस्तिनापुराकडे जाण्यास निघाले. भीष्म हस्तिनापुरातून पोचले. त्यांनी सोबत आणलेल्या 3 सुंदर युवतींना पाहण्यासाठी रस्त्यावर लोकांनी गर्दी केली. रथ राजवाड्याकडे आला आणि भीष्म रथातून खाली उतरले. त्याच्या मागून त्या 3ही कन्या खाली उतरल्या. भीष्म सत्यवतीकडे गेले. त्या 3 युवतींना तिच्यासमोर उभा करून ते म्हणाले, माते, या 3 युवतींना पहा. मी आपल्या विचित्रवीर्यासाठी त्यांना घेऊन आलो आहे. त्यांना पाहून सत्यवती खुश झाली. मग विचित्रवीर्याला बोलावून घेण्यात आले. त्याने त्या 3 युवतींना पाहिले. त्यालाही त्या पसंत पडल्या. त्याने प्रेमाने कृतज्ञतेने भीष्मांकडे पाहिले. त्यांच्या चरणावर मस्तक ठेवून नमस्कार केला. भीष्माने त्याला उठवले आणि आपल्या मिठीत घेतले. भीष्मांचे डोळे प्रेमाश्रूने भरून आले. पित्याने आपल्या मुलावर प्रेम करावे तसे त्यांनी आपल्या भावावर प्रेम केले. क्षमा करा मला, मी थोडं बोलू का? भ्यायलेल्या नाजूक आवाजात कोणीतरी विचारले. भीष्मांनी वळून पाहिले. त्या 3 कन्यांपैकी सर्वात थोरली असलेली जी अंबा होती, एखाद्या पानासारखी थरथर कापती सत्यवती आणि भीष्म यांना म्हणाले, भीष्म महाराज, आमच्या राजधानीत आले आणि आम्हाला स्वयंवरात जिंकून दिले. तेव्हा मी शाल्व राजाच्या गळ्यात माळ घालण्याच्या तयारीत होतो. माझे पती म्हणून मी त्यांची निवड केली होती. हे ऐकल्यावर भीष्म तिला म्हणाले, की तू मला तिथेच का नाही सांगितलं? मी काशीहून निघण्यापूर्वी तू मला हे सांगायला हो, तू गप्प का राहिलीस? अंबा भीष्मांना म्हणाली, महाराज, तुम्ही इतक्या झटपट आम्हाला ताब्यात घेतलं आणि रथ सुरू केला की काही बोलण्याचं धैर्य गोळा करण्याचा प्रयत्न असताना
तुम्ही अर्धा प्रवास संपवला, त्या बोलण्याची संधी आता घ्यावी असं मी ठरवलं. हे ऐकून सगळेच अस्वस्थ झाले. विचित्र वीर्य म्हणाला, जिनं आपलं हृदय दुसऱ्या पुरुषाला दिलं आहे अशा स्त्रीशी मी विवाह करणं योग्य आहे का? योग्य आहे असं मला वाटत नाही. भीष्म आणि सत्यवती यांना त्यांचं बोलणं योग्य वाटतं. भीष्म आंबेला म्हणाले, तू आधीच तुझ्या पतीची निवड केली आहेस. अशा परिस्थितीत तुला इथं ठेवून घेणं अयोग्य आहे असं आम्हाला वाटतं. तुला सोबत पुरेसं संरक्षण देतो. शाल्व राजाकडे जायचं स्वातंत्र्य तुला आहे. ज्याच्याशी लढाई झाली शाल्वा. प्रेम भरल्या हृदयाने अंबा शाल्व राजाकडे त्याच्या राज्यात गेली. ती शाल्व राजाला म्हणाली, स्वयंवर मंडपात मी तुमच्या गळ्यात माळ घालण्याच्या तयारीत होतो. इतक्यात भीष्म आम्हा तिघींना घेऊन हस्तिनापूरला निघून गेले. तिथे मी त्यांना सांगितलं की मी तुमची निवड पती म्हणून मनाने केली आहे. उदार हृदयाच्या भीष्माने मला तुमच्याकडे पाठवलं. कृपा करून माझा स्वीकार. मोठ्याने हसून शाल्वतीला म्हणाला, तुझा स्वीकार करू. माझ्या शत्रूने पाठवलेल्या देणग्या स्वीकारायला मी भिकारी आहे असं तुला वाटतं काय? तुझा उजवा हात आपल्या हातात धरून भीष्म तुला घेऊन गेले. त्यांनी युद्ध करून तुला जिंकलं. त्यांनी या युद्धात आमचा सगळ्यांचा पराभव केला. जो वीर युद्ध करून स्त्रीला जिंकतो तो तिचा स्वामी होतो असा क्षत्रियांचा धर्म सांगतो. आणि म्हणूनच तुला युद्ध करून जिंकणारा भीष्म हे तुझे स्वामी आहेत. ते तुझे पती आहेत. तुझ्याशी विवाह करायची तू त्यांना विनंती कर. मी तुझा स्वीकार करू शकत नाही. वेदनेने भरलेल्या हृदयाने अंबा हस्तिनापुराला परत आली आणि भीष्मांसमोर उभी राहिली. तिच्या मुखावरून अश्रू ओघळत होते. तिची अवस्था पाहून भीष्मांना धक्का बसला. भीष्म तिला म्हणाले, कसलं दुःख तुला रडायला काय भाग पाडताय? तुला इथं आलेली पाहून मला आश्चर्य वाटतं. मी तुला शाल्व राजाकडे पाठवली होती. तू माघारी कशासाठी आलीस? अंबा म्हणाली, माझा प्रवास निष्फळ ठरला. माझं धर्मशास्त्राचं ज्ञान आता वाढलंय. शाल्व भगिनी म्हणून माझ्याकडे पाहतो. तो असं म्हणतो की जो युद्ध करून स्त्रीला जिंकतो तोच तिचा पती. तुम्ही माझ्या उजव्या हाताला धरून मला रथात बसवलं. त्यानंतर तुमच्यावर चाल करून आलेल्या राजांचा युद्धात तुम्ही पराभव केला. तुम्हीच आता माझ्याशी लग्न केलं पाहिजे. माझा आता कुणीही नाही. तुम्हीच मला आधार द्या. माझ्या स्त्रीत्वाचा नाश होऊ नये. कृपा करून माझ्याशी विवाह. आपल्या समोर रडत उभ्या असलेल्या अंबेची भीष्मांना दया. दुःखाने गळा दुःखाने गळा दाटून आल्यामुळे काही क्षण त्याच्या तोंडून शब्दच फुटेल. या मुलीच्या आयुष्याचा नाश आपल्यामुळे झाला असा विचार मनात येऊन ते खिन्न झाले. ते तिला हळुवारपणे म्हणाले, जे काही घडलं आहे त्यामुळे मला फार दुःख होत आहे. मी तुझ्याशी लग्न करू शकत नाही. मी अजन्म ब्रह्मचारी राहण्याची शपथ घेतली आहे. तेव्हा माझ्याशी लग्न करण्याचा विचार तू मनातून काढून टाक. ते अशक्य आहे. आपल्या पतीची निवड तू आधीच केली आहेस. हे मी काशीला असताना तुम्हाला सांगितलं असतंच तर या गोष्टी घडल्याच नसतात. पण प्राक्तनावर कोणाचंच नियंत्रण नसतं. तू माझी वधू होऊ शकत नाहीस. तू शाल्व राजाकडे जाऊन त्याचं जाणं. परिस्थिती वेगळी असली तर मी तुला मदत केली असती. पण आता मी माझ्या कठोर शक्तीने बांधलो गेलो. त्यामुळे हवी असलेली मदत मी करू शकत नाही असे बोलून भीष्म तिथून निघून गेले. दुर्दैवी अंबा. तिच्या आयुष्यातली 6 वर्ष अशीच गेली. आपल्या दुःखाला कारणीभूत ठरलेल्या भीष्मांचा द्वेष तिच्या मनात भरून गेला. ती मनात गेली. तिथे अनेक संन्यासी भेटले. तिने त्यांना आपल्या आयुष्याची हकीकत सांगितली आणि त्यांच्यासोबत राहून तप करण्याची ती इच्छा व्यक्त केली. साशंक मनाने त्यांनी तिचे बोलणे ऐकले. एका तरुण अयुवयाच्या युवतीने त्यांच्यासोबत राहणे त्यांना नको. काय करावे त्यांना कळेल. त्या अडचणीच्या प्रसंगी होत्रवाहन हे आंबेचे आजोबा त्यांच्या मदतीला आले. होत्रवाहन हे आंबेचे आजोबा त्यांच्या मदतीला आले. आंबेला दुःखात ओढणारी तिची हकीकत त्यांनी ऐकली. त्यांनी आंबेचे मन शांत करण्यासाठी तिची समजूत घातली. ते तिला म्हणाले, गुरु भार्गव हे माझे मित्र आहेत. भार्गव हे भीष्माचे गुरु आहेत. ते भीष्माला आज्ञा करतील आणि तुझ्याशी लग्न करायला लावतील. आपल्या गुरुची आज्ञा भीष्म मोडू शकणार नाही. वानप्रस्थाश्रमात गेलेल्या आजोबा तिला भेटले आणि त्यांनी हा मार्ग तिला सांगितला. काही दिवसांनी भगवान भार्गव त्या वनात आले. होत्रवाहनाने त्यांना आंबेची करुण कथा सांगितली. ते ऐकून त्यांना आंबेविषयी सहानुभूती वाटली. ते म्हणाले, भीष्मानं आंबेशी लग्न करावं यासाठी मी त्याच्याकडे निश्चित शब्द टाकेन. तो माझी आज्ञा मोडणार नाही. आपला आवडता शिष्य भीष्म याला त्यांनी बोलावणे पाठवले. भीष्म विनाविलंब त्यांच्यासमोर येऊन हजर झाले. आपल्या गुरुजींचा सहवास गुरुजींना नमस्कार करून ते म्हणाले,
गुरुजी, तुम्ही मला कशासाठी बोलावणं पाठवलं? गुरु भार्गवांनी आपल्या पित्याला आलिंगन दिले आणि ते म्हणाले, माझ्यावरचा दुःखात असलेल्या एका व्यक्तीला तू मदत करावीस अशी माझी इच्छा आहे. ही सुंदर युक्ती दिसते आहे ना? भीष्मांनी वळून पाहिले. त्याला अंबा दिसली. भीष्म म्हणाले, गुरुजी, मी हिला ओळख. प्राक्तनाने तिला धोका दिला आहे. तिला शाल्व राजाशी लग्न करायचं होतं, पण ते शक्य झालं नाही. त्याने तिला नकार दिला. मी तिचा स्वीकार माझी वधू म्हणून करू शकलो नाही, कारण अजन्म ब्रह्मचार्याची शपथ घेतली. त्यामुळे तिला हस्तिनापूरला सोडून जावं लागलं. मला कळत नाही, मी तुमचा शिष्य आहे या गोष्टीशी. तिला काय करायचंय? गुरु भार्गव म्हणाले, तुला तिच्याशी लग्न करायला लावीन असं मी तिला वचन दिलं. तू तिच्याशी लग्न केलंच पाहिजेस. दुखावलेल्या नजरेने भीष्मांनी आपल्या गुरुकडे पाहिले आणि ते म्हणाले, गुरुजी, मी अजन्म ब्रह्मचारी राहण्याची शपथ घेतली आहे, ते तुम्हाला ठाऊक आहे. त्यामुळे लग्न कर अशी तुम्ही जर आज्ञा केली तरीही मी लग्न करणार नाही. गुरुची आज्ञा पाळणे हे तुझे कर्तव्य आहे. भीष्मांना पटवण्याचा भार्गवांनी प्रयत्न केला, पण त्याचा उपयोग झाला नाही. भीष्म आपल्या निर्णयावर अढळ होता. तेव्हा संताप्त होऊन गुरु भार्गव त्याला म्हणाले, मी तुला शाप देईन, नाहीतर तू माझ्याशी द्वंद्वयुद्ध खेळ. भीष्मांना काय करावे हे समजेन. त्यांचे आपल्या गुरुवर प्रेम होते. त्यांनी आपल्याला शाप द्यावा हे तर नको. भीष्मांना निवड करणे भाग होत. त्यांनी द्वंद्व युद्धाची निवड केली. ते म्हणाले, गुरुजी, माझं तुमच्यावर किती प्रेम आहे तुम्हाला ठाऊक आहे. तुमच्याकडून शाप घेण्यापेक्षा द्वंद्व युद्धाचा पर्यायच मी पसंत करतो. त्या दोघांत मोठे युद्ध झाले. अनेक दिवस आणि रात्री युद्ध सुरू होते. कोणाचाही पराक्रम कणगडत नव्हता. अखेर भीष्मांनी सर्व पृथ्वीचा नाश करण्याची क्षमता असणारे अस्त्र सोडण्याचा विचार केला. तेव्हा सर्व देवांच्या वतीने नारद आणि रुद्र यांनी मध्यस्थी केली. ते भीष्मांना म्हणाले, भीष्मा, हे युद्ध तू थांबव. पृथ्वीचा नाश करणं हे तुझं काम नव्हे. गुरु भार्गवाने जर प्रथम युद्ध थांबवले असते तर तो त्यांच्या गुरुपदाचा अपमान झाला असता. त्या भीष्मांनी युद्ध थांबवण्याचे कबूल केले. युद्ध थांबले. भार्गवांनी आपल्या शिष्य भीष्म याला आलिंगन दिले आणि ते म्हणाले, तू सर्वश्रेष्ठ योद्धा आहेस. मी तुझा पराभव करू शकलो नाही. त्यानंतर गुरु भार्गव अंबेला म्हणाले, मी प्रयत्नांची शिकस्त केली हे तू पाहिलंस, पण भीष्माला त्याच्या निश्चयापासून मी ढळू शकलो नाही. सत्याच्या मार्गावरून भीष्म ढळणार नाही. तू आता परत जा. तुझी इच्छा पूर्ण होणार नाही. अंबा त्या वर्णातले वास्तव्य सोडून दुसरीकडे गेली. तिने उग्र तपश्चर्या केली. अन्न पाण्याचाही त्याग करून तिने तपाचरण सुरू केले. भगवान शंकराचा पुत्र षण्मुख तिची तपश्चर्या पाहून तिच्यावर प्रसन्न झाला. तो तिच्यासमोर प्रकट झाला. कधीही कोमेजणार नाहीत अशा कमल पुष्पांची माला त्याने तिला दिली आणि म्हणाला, ही माला घे. ही माला तू ज्याच्या गळ्यात घालशील तो भीष्माचा वध करेल. आणि अंबा स्वतःवर आणि षण्मुखाने दिलेल्या त्या देणगीवर खुश झाली. आपल्या सुराचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी ती निघाली. त्या काळी भारतात जे जे सामर्थ्यशाली राजे होते त्यांना अंबा जाऊन भेटली. त्याने आपल्या उद्दिष्ट साध्य करण्यासाठी आपल्याला मदत करावी अशी तिने विनंती केली. षण्मुखाने दिलेली कमल पुष्पांची माला हे या कार्याच्या यशाचे आश्वासनच आहे असे सांगितल्यावरही राजे होकार देईना. भीष्म इतके सामर्थ्यवान होते की एकाही क्षत्रियाची त्यांना विरोध करून त्यांचे शत्रुत्व ओढून घेण्याची हिंमत झाली नाही. पांचाळांचा राजा द्रुपद याच्या दरबारात अंबा गेली. आपले उद्दिष्ट तिने त्याला सांगितले आणि मदत करण्याची विनंती केली. राजा द्रुपदाने तिचे म्हणणे ऐकून घेतले आणि तो तिला म्हणाला, तुझी अडचण ऐकून मला वाईट वाटतं. भीष्माऐवजी दुसरा कोणी असता तर मी तुझी बाजू घेऊन युद्धात उभा राहिलो असतो. पण हा भीष्म अगदी वेगळा माणूस आहे. तो सद्गुणी आहे. त्याला युद्धाचा आव्हान द्यावा असं कोणतंही कारण मला दिसत नाही. तो सामर्थ्यशाली तर आहेच, पण सज्जनी आहे. तुला नकार द्यावा लागेल असं तुला नकार द्यावा लागतो आहे याचं मला वाईट वाटतं, पण माझा नाविलाज आहे. अंबा हताश झाली. राजा द्रुपदाच्या दरबारातील एका खांबाला तिने कमल पुष्पाला भेटाळलं. हे पाहून राजा घायल. प्रत्येकाला भीष्मांचे भय वाटू लागले. संतप्त अंबा द्रुपदाच्या दरबारातून बाहेर पडली. ती कमल पुष्पांची माला तशीच खांबावर राहिली. तिला स्पर्श करण्याची कोणाची हिंमत झाली नाही. तिच्या भोवती पहारा बसावला लागला. अंबा पुन्हा एकदा मनात गेली. तिने उग्र तपाला प्रारंभ केला. तिच्या हृदयात भीष्मांच्या द्वेषाखेरीज अन्य कुठलीही भावना नव्हती. भीष्मांना ठार केलेला पाहण्याचा ध्यास घेऊन ती जगत. बराच काळ तिने तप केले. अखेर भगवान शंकर प्रसन्न होऊन तिच्यासमोर प्रकट झाले आणि तिला म्हणाले, दुःख करू नकोस. पुढच्या जन्मी तू स्वतःच भीष्मांना ठार करशील. अंबा उताळी म्हणाली, पुढच्या जन्मी माझ्या दिवसाचं मला स्मरण होणार नाही. मी त्याला ठार मारीन, पण सुडाच्या आनंदाचा उपभोग मला घेता येणार नाही. या जन्मीच मला त्याला ठार करता आलं पाहिजे.
भगवान शंकराने स्मित केले आणि ते म्हणाले, काळजी करू, तू या जन्मीच्या प्रत्येक गोष्टीचं स्मरण तुला पुढच्या जन्मी राहील. पांचालांचा राजा द्रुपद याच्या पोटी तुझा जन्म होईल. आधी तू स्त्री असलीस आणि त्यानंतर तू पुरुष होशील. तुला सूड घेता येईल याची मी तुला खात्री देतो. तुझा शत्रू भीष्म याचा तू निश्चित वध करशील. अंबेने मोठी आग पेटवली आणि त्यात उडी मारली. त्यानंतर पुढच्या जन्मी ती द्रुपदाची मुलगी झाली. एकदा दरबारच्या दिवाणखान्यात खेळत असताना खांबाला वेटाळलेली कमलपुष्पांची माला तिच्या दृष्टीस पडली. तिने ती माला घेतली आणि स्वतःच्या गळ्यात घातली. द्रुपदाला हे कळले तेव्हा तो धावतच तिथे आला. हा प्रकार पाहून त्याची पाचावर धारण नसते. त्या अंबा हसलेने त्याला म्हणाली, ताप घेऊ नका. ही माला गळ्यात परिधान करावी या एकाच उद्दिष्टाची पूर्ती करण्यासाठी तुमची मुलगी म्हणून मी जन्म घेतला आहे. तुम्ही शांत व्हा. सगळ्या गोष्टी माझ्यावर सोपवा. या जन्मी ती शिखंडी या नावाने ओळखली जाऊ लागली. तिला द्रोणाचार्यांनी शिक्षण दिले. इतर सर्व शिष्यांप्रमाणे ती पुरुष आहे असं सर्व द्रोणाचार्यांना वाटलं. अशीच काही वर्षे गेली. अंबेचे रूपांतर पुरुषात झाले. ती द्रुपदाच्या घरात वाटली. भीष्माचा द्वेष तिच्या हृदयात धगधगत होता. अंबिका आणि अंबालिका या दोन राजकन्यांबरोबर विचित्र वीर्याचे लग्न झाले. असा देखणा आणि सुसोवाई पती आपल्याला लाभला हे आपले मोठे भाग्य आहे असे त्या दोघींना वाटले. सुखी जीवन त्या जगल्या. पण फार काळ नाही. राज्याचा कारभार भीष्म चालवित होते असल्यामुळे विचित्र वीर आपला सर्व काळ आपल्या सुंदर पत्नीच्या सहवासात घालवला. इतक्या दुर्दैव आडवे आले. विचित्र वीर्याला क्षयाची बाधा झाली. प्रजेची त्याच्यावरची भक्ती किंवा राज्यातल्या निष्णात वैद्यांचे उपचार त्याला अकाली मरणापासून वाचवू शकले नाही. अचानक असे भयंकर संकट कोसळल्यामुळे सत्यवती सुन्न झाली. पण त्यापेक्षाही गुरु घराण्याला तर वारस नाही या गोष्टीचे अधिक दुःख तिला वाटत. विजलेली ज्योत पुन्हा कशी पेटवावी याचा ती तासनतास विचार करू लागली. तिने भीष्मांना भेटायला बोलावलं. ती भीष्मांना म्हणाली, वत्सा, माझ्याकडे आता मला सुखाची आशा नाही. माझ्या प्रिय पतीचं निधन झालं ते दुःख मी सहन करतो, कारण ते वृद्ध झालं. वार्धक्यात केव्हा नाही केव्हा मरण हे येणार. चित्रांगद युद्धात मारला गेला. या दुःखातून बाहेर येते न येते तोच विचित्र क्रियाचं निधन झालं. गुरु होण्याची एकच आशा होती आणि ती ऐन तारुण्यात फुटली. निराशेने माझं मन घासून टाकलं. गुरु घराण्यात चालत राहिलं पाहिजे. ते चालत ठेवण्याची जबाबदारी आता तुझ्या. हे ऐकून भीष्म चकित झाले. ते सत्यवतीला म्हणाले, मी हे कसं करू शकेन? मी तर अजन्म ब्रह्मचारी शपथ घेऊन बसलो. सत्यवती म्हणाली, वत्सा, विचित्र वीर्य निपुत्रिक म्हणून पावला. तू त्याच्यासाठी घेऊन आलास तर त्याच्या दोन बायका अजून तरुण आहेत. त्यांच्या हृदयातल्या आशा अपूर्ण राहिल्या आहेत. अशा परिस्थितीत मला जो धर्म वाटतो तो हा. गुरु घराण्यात चालतं राहावं यासाठी तू या दोघींना मातृत्व प्राप्त करून दे. तुझ्या अनेक पूर्वजांनी ही प्रथा पाळलेली आहे. एकच मार्ग आहे. तुझ्या भावाच्या बायका आता तुझ्या स्वतःच्या आहेत असं तू मान. मग तुझ्यापासून त्या झालेले पुत्र गुरु घराण्याचे वारस होते. त्यावेळची परिस्थिती काय, कशा प्रकारचे नियम लक्षात येतात. कधी 1000 वर्ष, साधारणपणे 5,500-5,500 वर्षापूर्वी. जराही अस्वस्थ न होता भीष्म सत्यवतीला शांतपणे म्हणाले, शोकाच्या आवेगामुळे आणि घरात घडलेल्या मृत्यूमुळे तू हा सल्ला मला देत आहेस. तू सांगते आहेस तशी प्रथा होती ही गोष्ट अगदी खरी आहे. पण माते, मला ही प्रथा पाळ असं तुझं सांगणं चुकीचं आणि अयोग्य आहे. तुला हे ठाऊक आहे की सिंहासन आणि वैवाहिक जीवन या दोन्ही गोष्टींचा मी त्याग केला. ही गोष्ट मी तुझ्यासाठी केली ते तू विसरली नसशील. पण मला वाटतं मी घेतलेली कठोर शपथ तुला आठवत नाही का? स्त्रीला माझ्या आयुष्यात स्थान नाही अशी शपथ आहे. असं असूनही तू मला सांगते आहेस की माझ्या मृत भावाच्या पत्नीचा स्वीकार माझ्या पत्नी म्हणून करावा. आपल्या सर्वांच्या लढत्या विचित्र वीर्याच्या मृत्यूमुळे अस्वस्थ होऊन तू मला असं करायला सांगतेस. एरवी तू मला असा सल्ला दिला नसता. पण मला क्षमा कर मात्र. कृपा करून अशी गोष्ट करायला सांगू नको. सत्यवती भीष्मांना म्हणाली, तू घेतलेली शपथ आणि त्यावेळची परिस्थिती या दोन्ही गोष्टींची मला आठवण आहे. माझ्यासाठी तुझ्या पित्यासाठी तुम्ही शपथ घेतलीस हे मला ठाऊक आहे. पण आता परिस्थिती बदलली आहे. माझा पुत्र राजा व्हावा म्हणून ही शपथ घेतली. पण माझ्या पुत्राचं निधन झालंय. घराण्याचा नाश होणार असं भय निर्माण झालंय. तेव्हा अपधर्म म्हणून, शेवटचा उपाय म्हणून, अखेरचा आधार म्हणून मला एकच मार्ग दिसतो. तो मी तुला सांगतो. गुरुघराण्याचा नाश होऊन देता कामा नये. मी तुझी माता आहे. माझी आज्ञा पाळणे तुझं कर्तव्य आहे. हा पुत्रधर्म तू घेतलेला सर्व शब्दांपेक्षा मोठा आहे. भीष्मांनी अजूनपर्यंत त्यांचा राग आवडला होता. पण आता त्यांचा ताबा सुटला. कदाचित असे झाले असेल की तवबिंदूत निसर्ग दृश्य प्रतिबिंबित व्हावे त्याप्रमाणे आपल्या अंतरचक्षुत
गतस्मृती प्रतिबिंबित झाल्यास त्याचा क्रोध प्रकट झाला. संतापाने थरथरणाऱ्या आवाजात ते म्हणाले, माते, माझ्या मनाची शक्ती तुला ठाऊक आहे. ठाऊक नाही? माझ्या धर्माचा आढळपणा तू जाणत नाही? तू मला मुळीच ओळखत नाही. तू जे करण्याची आज्ञा मला करत आहेस ते माझ्याकडून कदापि शक्य होणार नाही. पृथ्वी आपल्या सुगंधाला, पाणी आपल्या माधुर्याला, सूर्य आपल्या तेजाला, चंद्र आपल्या शीतलतेला, धर्म आपल्या धर्माला मुक्ती, पण मी सत्याच्या मार्गावरून जराही ढळणार नाही. ज्यांची आश्वासनं दिली जातात त्या सर्व स्वर्गसुखाहून सत्य हे अधिक महत्वाचं आहे असं मला वाटतं. एक वेळ या जगाचा नाश होईल, पण माझ्या मनाची शक्ती अजूनही जराही ढळणार नाही. मी कुणीही अगदी कुणीही मला विचारेल करू शकणार नाही. माते, माझ्यावरची तुझी सत्ताही नाही, मला ढळू शकणार नाही. माझ्या शक्तीवर अढळ राहण्यासाठी एकदा माझ्या गुरुची अवज्ञा करण्याची हिंमत मी दाखवलेली आहे. तुझ्या शब्दांनी मी विचलित होणार नाही. तसा प्रयत्न करणं मूर्खपणाचा आहे. तू असा प्रयत्न करू नकोस. आज असं साधारणपणे 30-35 पानं रोज घालून तसा आग्रह आहे. थोडंसं उशीर केल्याने साधारणपणे 27 पानं आपण वाचू शकतो. जर वेळेवर आपण सुरू केलं तर साधारण 30-35 पानं ठरवलेल्या दिवशी आपल्याला समारोप होईल. त्यामुळे नाव किती जणांची लक्षात आहेत त्यांचं? गांगेय देवव्रत आणि यांच्या शंतनूच्या मुलांची नाव विचित्रवीर्य आणि चित्रांगद आणि विचित्र दोघेही पण. त्यामुळे त्या विधवा झालेल्या आहेत. त्यावेळेस त्याच्याप्रमाणे राज्याला वारस नसेल तर मोठा वीर जर असेल त्या बाईचा तर त्या वीराकडून पुत्रप्राप्ती करून घेणं असा मोठ्या संपूर्ण राज्याचा सांभाळ करायचा, राज्याला वारस पाहिजे त्यासाठी त्यावेळी तसे नियम होते त्या समाजात. ते आपल्या ह्याच्यातून समजतं. पण अगदी काल परवापर्यंत जो युरोप अख्खा नागडा फिरत होता त्यावेळेला अशी संस्कृती इथे निर्माण झालेली होती. त्याचा एक आपल्याला अभिमान वाटाविषयी स्थिती आहे. विश्वात्मके देवे येनेवाग्यज्ञे तोषाग्रे तोषोनी मज द्यावे तसाय दानरे जे खरांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो भूता परस्परे पडो मैत्र जीवाचे दुरितांचे तिमिर जावो विश्वस्वधर्म सूर्ये पावो जो देवांशी गतो ते राहो प्राणी जात वर्षद सकळ मंडळी ईश्वर निष्ठांची मांदी आहे अनवर्त भूमंडळी भेटतूता चला कल्पतरूंचे आरव चेतना चिंतामणींचे गाव बोलदेचे अर्णव पियुषाचे चंद्रमेचे अलांक्षण मार्तंडचे तापहीन ते सर्वाई सदा सज्जन सूर्ये होतु किंबहुना सर्वसुखी पुरहोनी तिन्ही लोकी भजितो आदि पुरुषी अखंडित आणि ग्रंथोपजीविये विशेषी लोकीये दृष्टा दृष्ट विजये ओवारेजी येतमणे श्री विश्वेश्वराव आओ ज्ञानत जाओ येणे वै ज्ञान देवो सुखिया झाला सुखिया झाला सुखिया झाला. ओम शांती शांती शांती.